सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन पोलीस शिरूर स्टेशनमध्ये आज सकाळी खोक्याला प्रयागराजमधून आणण्यात आले. आजच कोर्टात हजर केलं जाईल. खोक्याच्या घरावरती कारवाई केल्यानंतर काही अज्ञातांकडून रात्री उरलेल्या साहित्याला आग लावण्यात आली. बीडच्या शिरूर कासारमध्ये सतीश भोसलेच्या घरावरती वनविभागाची कारवाई. वनविभागाच्या जमिनीवरती घर बांधल्यामुळे भोसलेवरती गुन्हा दाखल. दुर्दैव की बीडमध्ये सामाजिक वातावरण बिघडले ते वाईट आहे. बीडमधील कायदा सुव्यवस्था हे चिंतेचे विषय. भाजप नेते अशोक चव्हाणांनी व्यक्त केली खंत. अजित पवारांचा धाकटा मुलगा जय पवारचा 10 एप्रिलला साखरपुडा. जय पवार यांनी आजोबा शरद पवारांची पुण्यातील घरी भेट घेतली. शरद पवारांना साखरपुड्याचं दिलं आमंत्रण. यावेळी जय पवारांसोबत होणारी पत्नी ऋतुजा पाटीलही उपस्थित. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यायचं की नाही हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. दोघांनाही जनतेच्या सदिच्छा आहेतच. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते राजन विचार यांची दोन्ही बंधू एकत्र येणार का यावर प्रतिक्रिया. आयआयटीच्या धर्तीवरती मुंबईमध्ये आता इंडियन इन्स्टिट्यूट फॉर क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी स्थापन करणार. फिल्म सिटीत जागा देणार. केंद्र सरकार यासाठी 400 कोटी देणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत घोषणा. मुंबईत आयोजित करण्यात येणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटसाठी केंद्र सरकार 400 कोटी रुपये खर्च करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. 100 पेक्षा जास्त देशांचे लोक कार्यक्रमाला येणार. फडणवीसांची माहिती. अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली. अमरावती विमानतळावरून 31 मार्चला पहिलं टेक ऑफ होणार. अमरावती विमानतळाला मिळाला डीजीसीआयकडनं एअर ड्रोन परवाना. राज्यातल्या दूध उत्पादकांना दिलासा. थकीत अनुदान 17 तारखेपासून दूध उत्पादकांच्या खात्यात जमा होणार. सप्टेंबरपर्यंत 153 कोटींचं थकीत दूध अनुदान शेतकऱ्यांना मिळणार. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता लवकरच 100 आणि 200 रुपयांच्या नवीन नोटा जारी करणार. नवीन नोटांवरती गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असेल. जुन्या 100 आणि 200 रुपयांच्या नोटा वैध राहतील. आरबीआयची माहिती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अर्थसंकल्पामध्ये गोशाळा तयार करण्यासाठी 10 लाखांची तरतूद. या निर्णयाला एनएसयूआयशी संलग्न सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांनी केला विरोध. पिंपरी चिंचवडकरांना सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर. नागरिकांना कर भरण्याचे टेलिकॉलिंगच्या माध्यमातून आवाहन. अर्थसंकल्पातील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी 18 दिवसांचा कालावधी शिल्लक असल्यामुळे निर्णय. कशेडी बोगद्यामध्ये वरच्या भागातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती. कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी बोगद्याची दुसरी बाजूही वाहतुकीसाठी खुली. मात्र अर्ध्याहून अधिक बोगद्यात वीज पुरवठा बंद. जळगाव जिल्ह्यामध्ये बोदवड रेल्वे स्टेशनजवळ अपघात. मुंबई अमरावती एक्सप्रेस समोर ट्रक आल्यामुळे अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. ठाण्यात पूर्व द्रुतगती मार्गावरती टँकरमधून तेल सांडल्यामुळे अनेक अपघात. मध्यरात्रीपासून विविध अपघातांमुळे पोलिसांची धावपळ. अपघात टाळण्यासाठी रस्त्यावरती माती टाकून एकाच लेनवर वाहतूक. पुण्यातली मेट्रो सेवा धुळवडीनिमित्त 3 वाजेपर्यंत बंद असणार. मेट्रोची स्वच्छता तसंच सुरक्षेच्या कारणासाठी सेवा बंद ठेवली जाईल. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी असे 2 मार्ग बंद असतील. धुळवडीच्या पार्श्वभूमीवर नागपूर मेट्रोच्या सर्व फेऱ्या 3 वाजेपर्यंत बंद. नागपूर महानगरपालिकेची परिवहन सेवा सुद्धा दिवसभर बंद. नागपूरकरांना खासगी सेवेवरती अवलंबून राहावं लागेल. धुळवडीच्या दिवशी मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवरती नागपूर पोलिसांची करडी नजर. नागपूर पोलिसांकडून जागोजागी नाकाबंदी. महाराष्ट्रातली 132 रेल्वे स्थानकं अमृत भारत स्थानक बनणार. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत राज्यातील अनेक प्रमुख स्टेशन आधुनिक सुविधांनी सुसज्ज केली जातील. पुणे कोल्हापूरवरून धावणाऱ्या हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसला जेजुरी रेल्वे स्थानकामध्ये थांबा. जेजुरी स्थानकावर सर्व गाड्या थांबत नसल्यामुळे भाविकांची गैरसोय होते. त्या पार्श्वभूमीवर निर्णय. महाराष्ट्रासह राजस्थान आणि गुजरातमधील अनेक जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट तीव्र. महाराष्ट्रात सर्वाधिक 42 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद. पालघरच्या डहाणू चिंचणी बोईसर वाणगाव परिसरात दाट धुक्याची चादर. पश्चिम रेल्वेच्या विरार ते डहाणू मार्गावरील वाहतूक मंद गतीने.
कराडमध्ये 290 किलोचा ताड मासा पाहण्याची कराडकरांना संधी. आज या ताडमाशाची ग्राहकांना विक्री केली जाणार आहे. कोल्हापुरात अकबर मोहल्ल्यातील फटाक्याच्या गोडाऊनला आग. फटाक्याचं गोडाऊन असल्यामुळे आग नियंत्रणात आणण्यास अग्निशमन दलाला 3 तास लागले. विद्येचं माहेरघर पुन्हा एकदा हादरलं. भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तरुणीवर अत्याचार. सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपीकडनं पीडितेला धमक्या. मैंने प्यार किया फेम अभिनेत्री भाग्यश्रीला पिकल बॉल खेळताना दुखापत. कपाळावरती खोल जखम आणि 13 टाके. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.